मित्रांनो, नवीन वर्ष चालू होतंय, पण जुनं वर्ष संपतं देखील आहे. त्याकरता कर्क राशीसाठी 31 डिसेंबरला हा उपाय योग घेऊन येत आहे. तर नवीन वर्ष शुभ कसं कराल, तर हा ब्लॉग पूर्ण पहा. चला तर सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, आपण सगळ्यांसाठी खूप करतो, पण शेवटी थकतो आपणच. हेच कर्क राशीचं वैशिष्ट्य आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र म्हणजेच मन, भावना, आठवण आणि अंतर्मन. म्हणूनच कर्क राशीचे लोक बाहेरून मजबूत दिसले तरी आतून फार संवेदनशील असतात. 31 डिसेंबर हा दिवस कर्क राशीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी केलेला उपाय पुढील वर्षाच्या मानसिक, आर्थिक आणि नात्यांच्या स्थितीवर प्रभाव टाकत आहे. कर्क राशीला अडचणी जास्त का येतात? कर्क राशीचे लोक भूतकाळ जास्त धरून ठेवतात, लोकांना माफ करतात पण विसरत नाही, भावना दडवून ठेवतात. यामुळे मन अस्वस्थ राहतं, निर्णय गोंधळात पडतात, नशीब असूनही संधी हातातून निसटतात. यावर उपाय काय? 31 डिसेंबरचा हा खास चंद्र उपाय त्यांनी करावा. उपाय 1, चंद्र शांत करण्याचा मुख्य उपाय. हा उपाय नक्की करा. कधी करायचा ह्याचे हे देखील मी सांगेल. तर 31 डिसेंबर रात्री झोपण्याआधी 10 नंतर उत्तम काय लागेल? चांदीची वाटी, ग्लास, नसेल तर पांढऱ्या काचेचं चालेल. स्वच्छ पाणी. काय करायचं? वाटीत पाणी भरा. चंद्र दिसत असेल तर त्या पाण्याकडे पहा. मनात हळूच म्हणा, माझ्या आयुष्यातील भावनिक ओझं, भीती आणि वेदना मी आज इथे सोडतोय. सकाळी ते पाणी तुळशीला आणि झाडाला अर्पण करा. फायदा होईल, मन हलकं होईल, चिंता भीती कमी होते, नवीन वर्ष सकारात्मकतेने सुरू होतो. उपाय 2, मीठ साखरेचा नकारात्मक काढणारा उपाय. कधी करायचा? 31 डिसेंबर संध्याकाळी. काय करायचं? एका भांड्यात 1 चम्मचा मीठ घ्यायचा, 1 चमचा साखर घ्यायचा, थोडंसं पाणी घ्यायचं, उजव्या हाताने ढवळा. शेवटी ते पाणी जमिनीत आणि सिंकमध्ये सोडा. मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील अडथळे इथेच संपतात. फायदा, अडकलेली कामे मार्गी लागायला मदत होईल, नकारात्मक ऊर्जा कमी होते. उपाय हे 3:5 मिनिटाचे अंतर्मुख साधना असते. नवीन वर्षासाठी फार प्रभावी आहे. वेळ 31 डिसेंबर रात्री 11:45 ते 12 दरम्यान. काय करायचं? शांत बसून डोळे बंद करा. 5 वेळा म्हणा मनात ओम सोमाय नमः. नंतर स्वतःला विचारा, नवीन वर्षात मला काय सोडायचं आहे? उत्तर मनात येऊ द्या. कर्क राशीसाठी शुभ गोष्ट म्हणजे नवीन वर्षासाठी घटक. फायदा, चांदी जो आहे त्यामुळे त्यांना मानसिक स्थैर्य मिळेल. मोती, भावनिक संतुलन लाभेल. पांढरा रंग मन शांत ठेवेल. सोमवारचा साधा उपवास चंद्र मजबूत करेल. 2026ला कर्क राशीने सोमवारी महादेवाची उपासना रेग्युलर करावी, तुम्हाला खूप फायदा होईल. 31 डिसेंबरला कर्क राशीने काय टाळावे? जुने वाद उकरून काढू नका. चुकीच्या लोकांना कॉल मेसेज करू नका. माझं नशीबच खराब आहे असे शब्द टाळा. रागात निर्णय घेऊ नका, कारण 31 डिसेंबरची मानसिक अवस्था पुढील वर्षाला दिशा देते. निष्कर्ष, कर्क राशीचं आयुष्य भावना ठरवतात, पण जेव्हा भावना नियंत्रणात येतात तेव्हा नशीब आपोआप साथ देतं. 31 डिसेंबरचा हा छोटासा उपाय तुमचं नवीन वर्ष शांत, स्थिर आणि सकारात्मक करू शकतो. शेवटचा मंत्र हाच आहे की मी भूतकाळ सोडतो आणि नवीन वर्ष शांत मनाने स्वीकारतो, हे म्हणा. मित्रांनो, हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.